बनवला जावा, म्हणजे चारही दिशातून सर्व वर्ष मुख्यमंत्री 5 वर्षामध्ये बनतील, या धुळे शहराच्या कोणीतरी लायक व्यक्ती मुख्यमंत्रीच्या पद सामावू शकेल, या खानदेशातल्या कोणीतरी बनवू शकेल, अशा पद्धतीने राज्याच्या चारही भागामध्ये राज्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बहुमान मुख्यमंत्री पदाचा आपल्या सर्वांना मिळू शकतं मित्रांनो. यासाठी हे रोटेशन मागितलं. दुसरं रोटेशन मागितलं मित्रांनो, मी सर्वांच्या न्याय हक्कासाठी मागितलं. 70 वर्षापासून एकाच घराण्यामध्ये चव्हाण घराणं किंवा देशमुख घराणं याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुख्यमंत्री यांना सापडत नाही मित्रांनो. माझी मागणी आहे रोटेशन पद्धतीने या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचे बाळाबुडी सुद्धा राहतात. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, दलित, आदिवासी सर्वच्या सर्व राहतात. मारवाडी, गुजराती, ब्राह्मण सर्व जाती धर्माचा हा महाराष्ट्र आहे, किंबहुना देश आहे. या देशातील प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला आहे. त्यालाच लोकशाही म्हणता येईल. एकाच कुटुंबातला कोणीतरी मुख्यमंत्री बनत राहा घराण्यापेक्षा पद्धतीने ती राजेशाही, ती राजाच्या पोटी जन्माला तोच राजा, राजाच्या पोटी जन्माला तोच राजा. आता लोकांच्या पोटातून, लोकांच्या मतातून एक नेता जन्माला येतो आणि सर्व समाजाच्या मतातून तो नेता जन्माला येतो. म्हणून सर्व समाजाच्या हिंदू, मुस्लिम, दलित, आदिवासी, शीख, गुजराती, मारवाडी, ब्राह्मण कुणी असेल तुमच्या समाजाला या राज्यावर शासन करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. याच्यासाठी आपण दुसरं रोटेशन मागितलं की जातीय निहाय रोटेशन मुख्यमंत्री बनवायला. जसं सरपंच जाती निहाय बनवला जातो, जसा महापौर जाती निहाय बनवला जातो. यामुळे मित्रांनो आज तुम्ही पाटील मुख्यमंत्री बनू शकतो, उद्या ब्राह्मण बनू शकतो, तेव्हा मुसलमान बनू शकतो, त्याच्यानंतर दलित बनू शकतो, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण कुणीही बनू शकतो. रोटेशन पद्धतीने सर्व जाती धर्माला समान न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने आदर्श लोकशाही व्यवस्थापन या राज्यात आणि या देशात आपल्याला पाहायला मिळेल. मागितलं तर रोटेशन मध्ये मी काय मागितलं, घरात मागितलं असा तिचा विचार करायला गेला असतो. मी जर माझ्या समाजाचा विचार करणारा असतो तर मित्रांनो आज बनतो 70 वर्षात फक्त माझ्या समाजाचे मुख्यमंत्री झालेले. तर तुम्ही समाजाचा नाही, तुम्ही देशाचा मुलगा म्हणून जगत आहे, तर जाती धर्माचा बंधू म्हणून जगत आहे. जसं छत्रपती शिवराय गाणगा राजा बनले, सर्व जाती धर्माच्या न्याय हक्कासाठी लढले, सर्व जाती धर्माच्या विकासासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या पावलावर पावलं टाकत सर्व जाती धर्माच्या विकासासाठी मी मागणी केली. याच्यापुढे मुख्यमंत्री सर्व जाती धर्माच्या बनवला जावा आणि रोटेशन पद्धतीने आज हिंदू, तेव्हा मुसलमान, तेव्हा दलित, तेव्हा आदिवासी अशा पद्धतीने मारवाडी, ब्राह्मण, गुजराती जे जाती धर्माचे लोक या राज्यात राहतात त्यांच्यामध्ये जे नेतृत्व केलं जातं, जे बुद्धिमान नेतृत्व असेल त्या नेतृत्वाला या महाराष्ट्राची जबाबदारी मिळायला पाहिजे. या महाराष्ट्रावर शासन करण्याचा अधिकार मिळायला पाहिजे. मागितलं तर घरात काय मागितलं मित्रांनो, या खानदेश शहरातून सर्वांच्या न्याय हक्काची गोष्ट मी मागितली आहे मित्रांनो. दुसरी मागणी मी केली मित्रांनो. आजपर्यंत राज्याच्या दुसऱ्या भागांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी वाटप केला जातो. तिथला विकास सर्वांगीण परिपूर्ण विकास केला जातो. श्रीमंतांना विकासाच्या साधन सामग्री उपलब्ध करून दिल्या जातात, गरिबांना मात्र काहीच नाही. मित्रांनो एकीकडे मोनो रेल, मेट्रो रेलसाठी यांच्याकडे 2,00,000 कोटी रुपये खर्च करायला तरतूद होऊ शकते आणि या खानदेशामध्ये या गरीब जनतेच्या हितासाठी हे आपल्याला प्रत्येकाचं पान दाखवतात. मित्रांनो यांच्याकडे विकासाला निधी नाही. आपण रोटेशन मागितलं त्यांच्याकडनं की राज्याच्या 4 भागामध्ये याच्या पुढे समान निधी वाटप झाला पाहिजे. तुमच्याकडे जर 50 लाख कोटी असतील तर आम्हाला जे त्याच्यातले 12.5 लाख कोटी आमच्या हिस्स्याला द्या आणि त्याच्यामध्ये आम्ही निधीचा काय उपयोग करायला करू. तुमच्याकडे 50,000 कोटी असतील तर 12,500 कोटी खानदेशाच्या विकासाला द्या. मित्रांनो समांतर विकास साधण्यासाठी समान निधी वाटप झाला पाहिजे. राज्याच्या 4 भागामध्ये राज्यामध्ये जेवढे समाज आहेत त्या समाजांचा सामाजिक विकास करून घेण्यासाठी त्यांचे जे सामाजिक मंडळ आहेत त्या मंडळातून त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी उद्योग धंद्यासाठी योजनाचा निधी उपलब्ध झाला पाहिजे आणि तिथे या शक्य होऊ शकते जेव्हा समांतर निधी वाटप केला जाऊ शकतो. मित्रांनो
या मतलब श्रेष्ठ राज्यकर्त्यांनी एवढा सुंदर कांदे करार याच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या जनतेला न्याय मिळू शकतो, सर्व जाती धर्माच्या तरुणांच्या सर्वांनी परिपूर्ण विकास होऊ शकतो. इतका चांगला कांदे करारला यांनी नाम मात्र पाठिंबे दिले. त्याचे वेगळे पुरावे आज आपण सर्वांना देत आहोत आणि जे जनता या ठिकाणी उपस्थित नाही त्या जनतेला या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून देता त्यांच्यासमोर मी हा खुलासा करत आहे. मित्रांनो, पहिलं पत्र दाखवतो मी राधाकृष्ण विखे पाटील यांचं. कॅमेरामॅन साहेब वरती राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आहे. पत्राचा अलग क्रमांक आहे, तोही जनतेला आपण दाखवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली म्हटलेलं आहे, यामुळे खानदेशातील शेतकरी कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल. कशामुळे? खानदेश करारामुळे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील कबूल केलेलं आहे. कॅमेरामॅन साहेब जी पिवळ्या बॉर्डरमध्ये केलेली आहे ते आजचे कडक करण्यात यावं. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे तोफांडे महायुतीवाले सांगतायत की शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची जबाबदारी या राज्य सरकारची मूर्ख बनवता येते. ज्या वेळेला राज्यात आणि केंद्रात आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला 2003ला या देशात घेतलेले सगळे नेते होते. त्यावेळेला मी आवाज उचलला, त्यावेळेला पत्र पाठवलं की शेतकऱ्यांना वेगवेगळे भाव मिळण्याचे आंदोलनं करावी लागतात. शेतकऱ्यांसाठी हमी भाव धोरण कायदा लागू करा. या देशातली सर्वात प्रथम मागणी करणाऱ्यांनी त्याच्यानंतर शेतकरी संघटनांनी ते उचललं. तर त्याच्यामध्ये कोणी स्वाभिमानी पुढे गेला तर कोणी दुसरा पुढे गेला. आम्हाला गाठी मात्र श्रेय कसं घेता येतं हे आजपर्यंत कळलं नाही. म्हणून मित्रांनो माझ्यावर फिरायला आहेत. 2003ला सर्वात पहिली मागणी मी केली की आमच्या या शेतकरी बांधवांचा विकास होण्यासाठी त्यांना वेळोवेळी भाव मिळवून घेण्याचे आंदोलनं करावी लागतात. त्यावेळेला मित्रांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे. खालची बॉर्डर आपण मित्रांनो जनतेला पिकाला हमी भाव धोरण कायदा लागू करणं ही राज्याची जबाबदारी नाही, तर ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आमच्या वेळेला केंद्रात त्यांचं सरकार होतं. मी केंद्राला देखील पायाचा पुरावा केला. मित्रांनो यावर मी सिद्ध होतं की ही जबाबदारी शेतकऱ्यांना हमी भाव धोरण देण्याची जबाबदारी ही केंद्राची आहे. आणि मोठी आश्वासनं देऊन मोठ्या टीका टिप्पण्या करून या महायुतीच्या लढाला आपल्या जनतेला फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, सर्वसामान्यांना फसवलं. आता यांची केंद्र का उघडत नाही? भरपूर झालं नवं आता यांचं कर्तृत्व का सिद्ध होत नाही? आता हे त्यांच्या पंतप्रधानांद्वारे सोडवायला का उघडत नाही? ते पंतप्रधान साहेब शेतकऱ्यांना हमी भाव धोरण देण्याची जबाबदारी केंद्राची आहे आणि तुम्ही ते पाळत नाही का विचारत नाही? ते जनतेच्या वतीने यांच्या तोंडात दात नाही. मित्रांनो यांनी तिथे विकत घेतलेली यांची अवकाश नाही प्रश्न करण्याची ते प्रश्न मी उपस्थित करू शकतो. मित्रांनो दुसरं सत्र दाखवतो. मित्रांनो त्याच महायुतीच्या विनोद तावडेंचं. मित्रांनो यांची विनोद तावडेचं नाव आहे आणि त्यांचा आवाज बाराच आहे. या जनतेसाठी या शासनाला आणि तापी महामंडळाला जागृत करणारा हा महेंद्र देवरे होता. मित्रांनो त्याच्यानंतर यांनी रान पेटवलं आणि सिंचनाचे मतेचे भ्रष्ट व्यवस्थेच्या माहिती जनतेपर्यंत पोहोचून सोयी मिळवण्याचं यांनी रान पेटवलं. मित्रांनो मला आयुष्यात श्रेय वाटता आलं नाही. मित्रांनो मी श्रेयाच्या वादात कधी पडलो नाही, कारण माझी स्थिती आहे फकीरासारखी. फकीर करा बजार मागे सारखी खेळ ना करूचे गोष्टी यार ना करूचे बैर. माझी कुणाच्याही पक्षाची मैत्री नाही, कुठल्याही पक्षाची माझं वैर नाही. मी मागितलं तर या माझ्या जनतेच्या कल्याणासाठी मागितलं. मी मागितलं तर माझ्या या दूर शहरात जन्माला आलेल्या गोर गरिबांच्या लेकरांसाठी मागितलं. मी मागितलं तर सुवर्ण अक्षरात समाजसेवकाच्या यादीत माझं नाव यावं यासाठी मी मागितलं. मित्रांनो या महागाईच्या नावाने यांनी किती सांगितलं तर पेट्रोल महंगाई अमूल महंगाई बघा हे आमचे रिक्षा चालक बांधव यांचा पुष्कार म्हणजे या महायुतीचा. मित्रांनो या महायुतीच्या लढायांच्या बाबतीत बोलत असताना मला आपल्या घरी काही खुलासे करायचे त्याकरताच मी खास विशेष आज सांगितलं आलेली तब्येत बरीमधल्या कामाने उन्हात सहन होत नव्हतं. आज तुम्हाला मस्त पद्धतशीर फसवून सांगतो मी यांच्या काय नमुन्यांनी काय केलेलं आहे. मित्रांनो हे काल परवा म्हणत होते सुभाष दादा शिवसेनेचे उमेदवार म्हणे मी नेहरू नगर मध्ये पैदा झालोय म्हणे आणि हे मला सांगतात तुमचा इथे यायचा काय हक्क. दादासाहेब तुम्ही नेहरू नगर मध्ये जन्माला आलात
त्यांना ग्रामीणमध्ये दिवे लावत फिरलात आणि तुमच्या दिव्यांमधून त्या ग्रामीण जनतेच्या विकासाचा प्रकाश पडला नाही. सर्वत्र ग्रामीणमध्ये अंधकार झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही पडकुट्टीच्या ग्रामीण मिळून पडून आलात आणि त्या अगरबत्ती घेऊन फिरत आहात. अगरबत्ती कशासाठी म्हणतोय मित्रांनो, त्या अगरबत्तीची जी चिंगारी होते ती फार लाल फलक दिसते, तरी तिच्यातून प्रकाश काही दिसत नाही. त्या अगरबत्तीतून जसा धुवा निघतो तसा सुगंध सर्वत्र पसरतो, तसा यांच्या पैशाचा धुवा सर्व मतदारसंघात पसरत आहे. मित्रांनो, फक्त पैशाच्या जुळावर आले, कर्तृत्वाच्या जुळावर या भविष्यात लाख खुर्चायला आले नाहीये. म्हणूनच मित्रांनो, यांचा पक्का भाषा यांच्या विरुद्ध दंड ठोकून उभा राहिला. भाषा सांगते की दुनिया वालों, मेरा मामा बेईमान है, मेरे मामा पे भरोसा मत करो, ये बहुत लबाड़ लफंगा है, इसने गरीबों की प्रकल्प खा लिए, ग्रामीण को उद्ध्वस्त कर लिया. मामा विरुद्ध भाषा सांगते कि दुनिया वालों, मेरे मामा पे भरोसा मत करना, मेरा मामा बहुत बड़ा लफंगा और बेईमान हो. त्याचा पुरावा द्यायला बिचारा भाषाच मैदानात आला. मित्रांनो, भाषा मान्य आहे की इमानदार आहे, परंतु भाषेने आजपर्यंत तुमच्या विकासाचा कुठलाही पर्याय तुम्हाला सुचवलेला नाही. भाषेची परिस्थिती अशी झाली, केवढे वाढतोय आणि लगेच नवऱ्याचं अशी परिस्थिती जी भाषेची झाली, तुमच्यावर कुठलाही विकासाचा पर्याय दिला नाही आणि अचानक बापदादाची संपत्ती गोविंदन या विधानसभेमध्ये उभे राहिले. माझं त्या भाषेमुळांना सांगणे, सुभाष दादा देखील जेवढे आहेत, मी देखील जेवढे आहे, त्या नात्याने मी देखील मामा आहे. तो मामा बेईमान असेल तर हा मामा इमानदार आहे. या मामाच्या घरी आले असते आणि सांगितलं असतं की तो बेईमान मामाला पाडा आणि या इमानदार मामाच्या आत्मविश्वाला पळवा, तरी तुमचं महत्व या समाजात वाढलं असतं. परंतु तुमच्या अंगात रक्तात स्वार्थ आहे. जरी तुमचा मामा बेईमान असला तरी तुम्ही देखील इमानदार नाही. तुम्ही देखील जनतेच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून जनतेला लुटून काढण्यामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहात. म्हणून मामाजी नालायक आणि भाषाजी नालायक अशी परिस्थिती यांची आहे. मित्रांनो, या सुभाष दादांचा पराक्रम रविवारी पाहायला मिळेल तुम्हाला. येत्या रविवारी यांनी आजपर्यंत त्या शैक्षणिक कर्मचारी बांधवांचं शोषण केलं मित्रांनो, तर या रविवारी ते काढणार आहेत त्यांची भारतीय बाग मिरवणूक. आणि त्या मिरवणुकीत त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या, एसोसिएट कॉलेजच्या बिचाऱ्या आमच्या सामान्यांच्या मुलींना जबरदस्तीच्या रॅलीमध्ये सामील करण्याचं त्यांचं दडपण आलेलं आहे. त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझी देखील मुलगी शिकते. कालच तुम्ही निरोप आणला की सर्व मुलींकडे तुमच्या दोष कुठे आहेत, त्यांनी सगळे ड्रेस घेऊन जातीने हजर राहायचं आहे आणि सर्वांना फेटा बांधला जाईल आणि रॅली काढली जाईल. अरे लढारांनी तुमची कुळत नाही, तुमची अवकाश नाही व्यक्तिता करायची. तुम्ही आज कोणत्याही सामान्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांचं शोषण केलं, आता सामान्यांच्या गरिबांच्या लेकरांचं शोषण करायला निघाले आहात आणि तुमची लायकी किती शून्य आहे हे सिद्ध होत आहे. मित्रांनो, मी यांच्यासारखा स्वार्थी नाही. यांच्या संस्थेत माझी मुलगी शिकते आहे तर ती तिच्या कर्तृत्वाने शिकत आहे, तिच्या बुद्धिमत्तेने शिकत आहे. मी यांना घाबरणारा नाही. प्रॅक्टिकलचे मार्क जरी यांच्या हातात असते तरी माझी मुलगी पेपरांमध्ये 100% मार्क मिळण्याची धमक करते. त्यामुळे मला यांची भीती नाही. आणि माझ्या मुलीचं वाटोळ करण्याचा, वाईट करण्याचा यांनी चुकून प्रयत्न केला या राजकारणाच्या आड येऊन तर यांच्या खानदाराचा विश्वास त्याच करायला संपवून टाकेल एवढी सांगतो. एवढी धमक माझ्यामध्ये आहे. म्हणून जरी माझी मुलगी त्यांच्या संस्थेत शिकत असली तरी माझ्या मुलीला मी सांगून टाकलं, या लाभाडांच्या रॅलीमध्ये चुकून जाऊ नको देता. पाहून घेत प्रॅक्टिकलच्या मार्कांना ते काय दिलं लावतात आणि काय तुझं वाटोळं करतात. त्यांच्या हिंमताचं त्यांनी वाटोळं करावं. माझ्या हिंमत आहे, तुम्ही त्यांनी केलेल्या वाटोळ्यावर देखील त्यांचा खेळ बाजूला काढेल आणि तुझ्या कल्याणाचा मार्ग मोकळा करून देईल. मित्रांनो, एवढं निदर्शने बोलत आहे. माझ्या मुलीचं देखील शैक्षणिक आयुष्य बाळावर लावून बोलत आहे. फक्त तुमच्या लेकरांच्या कल्याणासाठी बोलत आहे. माझ्या राज्य दुसरा राहिला असता तर माझ्या मुलीचे प्रॅक्टिकलचे मार्क कमी पडतील, तुला वाढवायचे आहे. यांच्याकडे मस्का मारला असता, यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस केलं नसेल. पण माझ्या लेकराचं काय होईल त्याची चिंता नाही. या शहराचे प्रत्येक जाती धर्माच्या लेकराचं उज्ज्वल भविष्य राहावं यासाठी निडरपणे आणि बेधडकपणे बोलत आहे. मित्रांनो, रविवारी तुम्हाला त्याचा फिरावा मिळवले. यांच्या रॅलीमध्ये गरिबांच्या आणि सामान्यांचे ज्या विद्यार्थी भगिनी आहेत त्या आपल्या पाहायला मिळतील. आता कोणत्या संस्था चालकांचं कर्मचाऱ्यांचं शोषण केलं, आता सामान्यांच्या लेखू असणाऱ्या विद्यार्थ्यांचं शोषण करत आहे. फक्त शोषण आणि शोषणच करणारी ही
जवाहर ग्रुप स्थितीत संस्कृती झालेली आहे मित्रांनो. या जवाहर ग्रुपच्या संस्कृतीमध्ये मामाजी नालायक आणि भाषाजी नालायक अशीच परिस्थिती यांची आहे. बघा मित्रांनो, जे 35 वर्षापासून सदगिरी चालू आहे, आज 35-40 कोटी रुपये नुकसानमध्ये आहे. मित्रांनो, हे न कर्तबगार राहिले असते. विकास कशाला म्हणतात? नफा झाला तर त्याला विकास म्हणतात आणि नुकसान झालं तोटा झालं तर कसं आहे? अधोगती म्हणतात. तर मित्रांनो, यांचं एकही प्रकल्प नफ्यात आजपर्यंत गेला नाही, कारण यांची विकास करण्याची कुवत नाही, यांची ती बौद्धिक क्षमता नाही, यांची ती नियतही नाही. म्हणून मित्रांनो, ती सुदगिरणी सुद्धा बर्बादीच्या मार्गावर आहे. अनेक प्रकल्प बर्बाद करून टाकले या सुधारांनी. आणि बघा मित्रांनो, ग्रामीणला तर यांनी झटकून खाऊन टाकलं आणि आता आपल्या धुळे शहरामध्ये जे पण काढून बाहेर त्याला फिरत आहे आपल्या विकासाच्या रजेवर. मित्रांनो, यांना मातीत घालायचं. मित्रांनो, यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांच्यावर बोलण्या अगोदर मी सांगतो, काल परवापर्यंत काँग्रेसचे जोडे साधत होते ते आणि या शिवसेना बीजेपीला जोडे मारत होते. आज यांची परिस्थिती आहे की आज हे काँग्रेसला जोडे मारत आहेत आणि त्या शिवसेना बीजेपीचे जोडे साधत आहेत. फक्त जोडे साधण्याच्या पलीकडे यांची कुवत नाही, यांचा गुणधर्म नाही, यांची कुठली माहिती नाही, यांची कुठली अवकाश नाही. मित्रांनो, फक्त जोडे साधून स्वतःला पुढे करणारे हे व्यक्ती मात्र कधी काँग्रेसमध्ये तर कधी शिवसेनेत तर कधी बीजेपीत जाणारे हे या लोकांना ज्यांना म्हणता येईल दल बदलले, हे दल बदलू स्वतःच्या बापाला होत नाही. तुम्हाला काय होतील? या महाराष्ट्राच्या जनतेला काय होते? मित्रांनो, ज्या राष्ट्रीय पक्षामध्ये घुसले सुभाष जाधव, या सुभाष जाधवांच्या पक्षाच्या अध्यक्षांना देखील चौकात विचार करतो की मित्रांनो, तुम्ही तुमच्या बापाला तरी झाले आहात का? उद्धव साहेब, तुमच्या बापाला तुम्ही झाले ना, या महाराष्ट्राला कसे होणार? मित्रांनो, बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांना ओळख मिळाली होती आणि बाळासाहेब ठाकरेंची शेवटची इच्छा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. आणि बघा, यांचा बाप मरता मरून गेला आणि हे रामराज्याच्या गोष्टी करतात. आपला राम एका सत्कार वनवासात निघून गेला होता, यांचा बाप मरता मरून गेला. तर मुख्यमंत्री बनण्याचं यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यांनी ना राज बरोबर एकत्र आले ना दुसऱ्या बरोबर एकत्र आले. असे जे मतलब करत लोक तुम्हाला काय होतील, आम्हाला काय होतील? मित्रांनो, मोठ्या गडबडीने सांगतात हा महाराष्ट्र माझा आणि महाराष्ट्राचा. अरे काका, ज्यामुळे तुम्हाला ओळख मिळाली, तुमची काय लायकी होती, तुमची काय ऐकत होती की महाराष्ट्रात तुम्ही 12 आमदार आणले असते. त्या बाळासाहेब ठाकरेंमुळेच तुम्हाला ओळख मिळाली होती, त्यांच्या तुम्हाला 12 आमदार मिळाले होते. मित्रांनो, ज्या दातामुळे यांना ज्या काकामुळे 12 आमदार मिळाले, त्या काकाची शेवटची इच्छा होती की राज आणि उद्धव एकत्र या. बघा, या लफंग्या स्वार्थी नेत्यांनी काकाला मरता मरू दिलं, बापाला मरता मरू दिलं. मित्रांनो, हे काकाला झाले नाही, हे बापाला झाले नाही, हे महाराष्ट्राला काय होते? मित्रांनो, या बीजेपीच्या पंतप्रधान साहेबांना सर्वांच्या वतीने विचारू इच्छितो, मोठ्या आवेशाने सांगितलं जितना टीचर विचारोगे उतना ही ज्यादा कमल फुलेगा. बाबासाहेबांना मानल्या मोदी साहेबांना सांगू इच्छितो की मोदी साहेब त्यांना शिक्षणातून फुलतो आणि त्याचं आयुष्य टीचरमध्ये संपतं. ते लोकांच्या कुठल्याही कामात येत नाही, त्यांनी करणं अर्पण करण्याच्या कामात येत नाही, कुणाला सन्मानित करण्याची कुठली माला गुंफण्याच्या कामात येत नाही, किंवा कुठल्याही प्रकारच्या तुला तंदर वाढवण्यासाठी कामात येत नाही, कुठल्याही प्रकारचं ते कमवायचं फुल कुठल्याही कामात येत नाही. ते फुल फक्त टीचरमध्येच पैदा होतं आणि टीचरमध्येच संपतंय. आता तुमचा गुणधर्म तुमच्या पक्षाचा आहे. मित्रांनो, सौंदर्य देवता पैलू मी काय सांगत होते की आमची महायुती 5 पांडवांची आहे. काय सांगत होते? 5 पांडवांची आहे. मोदी साहेब पहिली 5 राष्ट्रीय अध्यक्ष निमित्त मी ही महायुती सांभाळली होते. त्यातले 6 तुम्ही होते, तर 4 दोषी होते. 4 दोषींना देखील तुम्ही 100 दिवस सांभाळू शकले नाही. तुमच्या दोघीला नेतृत्वाचा हा दोन तयार आहे की 100 दिवस तुम्ही 4 माणसांना कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाही. या 100 कोटी जनतेला किती जमान्यात खाली बदललं. कसे सामान्य
मित्रांनो, यांच्यामध्ये स्वतःमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची धमक नाही. 100 दिवसाचा दाखला देतात हे आपल्याला. आता 1400 दिवस पूर्ण होऊन गेले यांचे आणि 1400 दिवसामध्ये यांनी काय काय केलं मित्रांनो. आपल्याला मूर्ख बनवण्याचा महागाई वाढणार नाही, पेट्रोल वाढला, महागाई वाढणार नाही, डिझेल वाढलं, महागाई वाढणार नाही, गॅस वाढला, काय नाही वाढलं मित्रांनो, सर्व वाढलं. मित्रांनो, यांनी मूर्ख बनवलं. महागाई कमी करू मित्रांनो. हे काय यांच्या 7 पिढ्याचे वर्ष जे आले यांचे किती बाप झाले तरी महागाई ही कमी होऊ शकत नाही. कारण महागाई जी पुढे जाते ती पुढे जाते, रोज कधी होत नाही. याचा उदय या लोकांना पडला होता. जनतेला भोया जनतेला मूर्ख बनवून यांनी मतं मागितली आणि तुमच्या जीवावर बघा मित्रांनो, यांनी 100 सत्ता मिळवले पण 100 दिवस त्यांचे हे 5 पांडव कौरवांपेक्षा भयंकर निघाले. अपघात लढायला लागले. 100 दिवस पांडव बनून राहू शकले नाही. 100 दिवसात यांचा इतिहास संपला. मित्रांनो, लक्षात घ्या, या लबाडांपासून सावध व्हा. यांच्यामध्ये तुमचा विकास करण्याची कुवत नाही, क्षमता नाही. मित्रांनो, ज्या वेळेला आघाडी सरकार केंद्रामध्ये होतं, ज्यावेळेला आघाडी सरकार राज्यात होतं, त्यावेळेला आमच्या भाने तुम्ही वाचणाऱ्या भगिनींना घेऊन जात होते आणि सांगत होते यांच्यासाठी, या भगिनींसाठी काय म्हणतात, पेन्शन आणा. आघाडीवाल्यांना ही माहिती सांगत होती. हे आमच्या गरीब भगिनींना पेन्शन आणा, आमच्या शेतकरी बांधवांना पेन्शन आणा. आता यांचं सरकार केंद्रात आहे आणि ते सोवाळे का उघडत नाहीत का म्हणून आमच्या गरीब भगिनींना हे पेन्शन लागू करत नाहीत का म्हणून शेतकऱ्यांना हे पेन्शन लागू करत नाही का म्हणून शेतकरी बांधवांना हमी भाव धोरण लागू करत नाही. ज्या वेळेला हे विरोधात होते त्यावेळेला कामगारांना पेन्शन, शेतकऱ्यांना पेन्शन, गरीब महिलांना पेन्शन. अरे किती मूर्ख बनवतात तुम्ही लोकांना. आता केंद्रात तुमच्या सरकार यायला 1400 दिवस होऊन गेले आणि 1400 दिवसात तुम्ही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही विकासाचा मुद्दा, जनतेच्या गरिबीचा मुद्दा हटवण्यासाठी कुठलाही पर्याय आणला नाही. इतके लबाड आणि लफंगे हो. यांची कर्तृत्वाची कहाणी मित्रांनो फार फार शर्मनाक आहे मित्रांनो. या आघाडीच्या बाबतीत बोलायचं ठरवलं तर मित्रांनो, रावणापेक्षा निपातपणाने हरामखोर करण्यात येईल. रावणाला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी भरदेश्वराने वरदान दिलं आणि वरदान दिल्यानंतर त्या रावणाने देखील प्रजेसाठी सोन्याची लंका करून टाकली होती. आणि या नारायण आघाडीच्या लोकांनी सोन्याचा धूर ज्या देशात मिळत होता त्या भारताला कर्ज बाजारी करून टाकलं. सोन्याचा धूर तुमच्या आमच्या अंगावर सोन्याची अंकी सुद्धा दिसायला तयार होत नाही मित्रांनो. असं हे लढा म्हणजे रावणापेक्षा जे नालायक पाखंडाने पापी ठोकरे निघाले. त्यामुळे या आघाडीचं देखील नसलं मित्रांनो. या पंजाने भ्रष्टाचार करून यांच्या पंजामध्ये इतके किडे पडले या पंजाला जांगीर होऊन गेला मित्रांनो. हा पंजा कापून नसे का? हा पंजा आपल्या कामाचा नाही मित्रांनो. हा कापून नसे का? ही घड्याळ लोकांच्या कल्याणापेक्षा गोष्टींचा घोटाळे आणि घोटाळे करण्यामध्ये प्रावीण्य मिळत राहिली. लोकांपेक्षा पुढे धावत राहिली. जनतेच्या विकासापेक्षा यांचा विकास करण्यात धावत राहिली. धावता या घड्याळीचं मशीन बिघडलं मित्रांनो. हे फक्त मंडळाला फार झाली आहे. हे घड्याळाची किंमत भंगार बाजारातील नाही, भंगारवाले देखील त्यांच्या विरुद्ध दंड ठोकवलेले आहे. एवढे माती मिळून झालेले या घड्याळाला देखील यांची लायकी दाखवा मित्रांनो. या धनुष्य बाणाने मित्रांनो जातीत वाद निर्माण केला, धर्मात वाद निर्माण केला. आणि बघा मित्रांनो, हिंदुत्वाची व्याख्या यांना यांच्या हयातीत कळली नाही आणि हिंदुत्वाच्या नावाने 50 वर्ष राज्य चालवलं या देशामध्ये. 50 वर्ष अहंकार माजवला यांनी हिंदुत्वाच्या नावाने. हिंदुत्वाच्या भरपूर व्याख्या त्याच्यातनं 2-3 व्याख्या सांगतो. हिंदुत्वाची पहिली व्याख्या प्राण जाए पर वचन न जाए. दशरथ राजाने त्या पुराला वनवासात पाठवलं, प्राण सोडला तर वचन सोडलं नाही. मोदी साहेब 1400 दिवस उलटून गेले, तुमचा प्राण सोडा नाहीतर वचन सोडतात, वचन पूर्तता करण्यासाठी सुरुवात करा. याला हिंदुत्व म्हणता येईल. दोघही गोष्टी तुम्ही करू शकत नसाल तर खबरदार याच्याकडे हिंदुत्वाचा दाखला बनवतात मित्रांनो. दुसरे उदाहरण किंवा रामचंद्र देऊन गेले आपले. रामचंद्रांनी उदाहरण दिलं आई वडिलांची आज्ञा ही सर्व श्रेष्ठ आज्ञा आहे मित्रांनो. एका शब्दात
त्यांनी लढवा स्वीकारला आणि यांचा बाप नसता मरून गेला, परंतु हे दोघं एकत्र येऊ शकले नाही. वैनाश आणि योगांनी एकत्र येण्यामध्ये जमीन आसमानचा तफावत आहे. आणि मित्रांनो, वैमनस्य दोन शत्रूंचे जर मिटत असेल, रक्ताचं नातं नसताना सात पृथ्वी दिसून असेल, तर एकत्र येण्याचा आनंद फार वेगळा असतो. आणि यांच्या अंगात तासा तुमच्या सत्य रक्त होते, तरी यांना एकत्र यावं वाटलं नाही. इतका स्वार्थ यांच्या अंगात आहे. मित्रांनो, यांना हिंदुत्वाची पूर्ण व्याख्या केली नाही. मित्रांनो, हिंदुत्वाच्या नावाने जाती जाती धर्मामध्ये यांनी भानगडी लावल्या. मित्रांनो, यांना हिंदुत्व ही कळलं नाही. आपल्या प्रभू रामचंद्राने माता सदृश उष्टी बोल खाल्ली होती आणि दृष्टी असली तेव्हा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वारा दिला नाही, कुठल्याही जाती वाद दाखवला नाही. आणि त्या रामाच्या नावाने पवित्र मशिदीत पाळून मराठ्यांच्या लोकांना वाघ म्हणून ठेवलं. आणि या मराठ्याच्या लोकांकडून नको तो कर्म करून घेतलं, नको तो कर्म कांड करून घेतले. मित्रांनी, या ब्राह्मणवादी विचारसरणीच्या बाबतीत सांगताना या सर्व मराठ्याच्या मित्रांना 12,000 हिंदू मुस्लिम बांधवांना सांगायचं वाटतं. मित्रांनो, ज्यावेळेला छत्रपती शिवबा जाणता राजा झाले ते फुकट नाही झाले. मित्रांनो, मुसलमानांच्या हृदयामध्ये या जाणता राजाला जो सन्मान मिळाला, मुसलमानचे जाणता राजा बनले. या छत्रपती शिवांकरता मित्रांनो, आग्र्याला कैद असताना विरोधी स्पर्धेत मदारी मेहतर या दोन मुस्लिम बांधवांनी स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. जर त्या ठिकाणी आग्र्याला हे दोन मुसलमान बांधव छत्रपती शिवबांधव जर राहिले नसते तर छत्रपती शिवबांचा आग्र्यात कत्ल झाला असता आणि आपल्या महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना झाली नसते. जेवढं योगदान हिंदू समाजाने हिंदू स्वराज्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो, त्याच्यापेक्षाही त्याच्या बरोबरीचं म्हटलं तरी चालेल, तितकंच योगदान मुसलमान बांधवांनी देखील दिलं आहे. हिंदू स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळी 7.5 लाख मुस्लिम बांधव सैन्य हिंदू स्वराज्य स्थापनेच्या सेनेमध्ये सामील होतं. मित्रांनो, या आरमाराचा प्रमुख दौलत खान होता, तो देखील मुसलमान होता. याकूत बाबा जे होते ते संत देखील छत्रपती शिवांचे गुरु होते. पुराणाला ईश्वराची किताब मानणारे आपले छत्रपती शिवा माथ्याला लावून सुमत होते आणि हिंदू मुस्लिम बांधवांना जोडून जाणता राजा बनत होते आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या संरक्षण आणि विकासाची दायित्व निभत होते. आणि त्या छत्रपतींच्या नावाने ठाकरे घराण्याने जो काही सुभराम मातेला तर मित्रांनो सर्वत्र विशेष करण्याचं काम यांनी केलं. यांनी जातीय वाद निर्माण केला आणि तो करून यांनी काय केलं मित्रांनो, 700 कोटी हिंदू सम्राट बनले, जाती जातीत वीज पेरून आणि आमचे जाणता राजा बनले, जाती जातीत प्रेम करून जाती जातीला धर्माला एक संघ करून आमचे जाणता राजा बनले छत्रपती. आणि जाती जाती धर्माचं वीज पेरून हिंदू सम्राट बनले. नुसते हिंदू सम्राट बनले नाही तर घनघोर श्रीमंत बनले. मित्रांनो, एक कुठलाही निष्ठावंत समाजसेवका आपले लाल बहादूर शास्त्री मेल्यानंतर 750 रुपये देखील त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये माहिती आणि यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये किंवा यांच्या संपत्तीमध्ये 750 कोटी रुपयाची संपत्ती बाहेर येते. वार हिंदू साम्राज्य तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या टीका करण्याची माझी अवकाश नाही असेल तर तुझ्या देशाचा विवेचनेचा देऊ शकते. लाल बहादूर शास्त्री बाबासाहेब पुणे यांच्या विचारधारेवर चालणारा आणि त्याच्या समाजसेवक आहे. म्हणून जे सत्य आहे ते सत्य मी मानत आहे. मित्रांनो, आम्हाला काय माहिती होतं यांच्याजवळ किती कोटीची प्रॉपर्टी आहे, एक रक्ताच्या वापर व्हायला झाले नाही. उद्धव ठाकरे या नावाच्या व्यक्तीकडे नावाने संपत्तीतून 50 कोटीची संपत्ती मागितली. बाबासाहेबांनी 700 कोटीची संपत्ती सोडली होती. मागे राखून सोडलेले होते. निष्ठावंत विमानांना तिकीट न देता बेमानांना तिकीट विक्री करून 70 रुपयाची संपत्ती जमा झाली होती. त्या संपत्तीतून 50 कोटी रुपये जर त्यांनी दिले असते तर कुठलाही फरक उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीला चालला नसता, कुठलाही फरक त्यांच्या संपत्तीत चालला नसता. परंतु रक्ताच्या नात्याला देखील होण्याची यांची नीतिमत्ता नाही. 50 कोटी मिळणं यांचं भांडवल न्यायालयात पोचलं. तेव्हा आपल्याला माहीत पडलं की हिंदू समाजामध्ये 700 कोटी रुपयाची संपत्ती होती.
मित्रांनो, मला त्यांच्या देशभक्तीबद्दल किंवा याच्याबद्दल कुठला आक्षेप घ्यायचा नव्हता, तर त्यांनी जो कोहरा वाचवला, त्यांनी जो हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये जो जातीयवाद निर्माण केला, तो जातीयवाद संपवायचा आहे. याच्यापुढे या देशामध्ये आपल्या बालबच्चांच्या विकासाचा राजकारण झालं पाहिजे. आपल्या देशाला समाजात घेऊन जायचं राजकारण झालं पाहिजे. जातीयवादाचं राजकारण या देशामध्ये घडता कामा नाही. 70 वर्ष बर्बाद झाले आपल्या देशाचे. आता याच्यापुढे 60 मिनिटं जे आपल्याला बर्बाद करायचे नाही. तुमचे लेकरं, माझे लेकरं ज्या शहरात वाढणार आहे ते शहर मजबूत झालं पाहिजे. जे शहर ज्या देशामध्ये आहे तो देश मजबूत झाला पाहिजे. या विचारधारेतून सर्व जाती धर्माचा जो राजकारणी मुद्दा आहे तो सोडून पण या देशाला महासत्तेत घेऊन जाण्याची श्रेष्ठ विचारधारा पुन्हा जवळ आहे. आणि कोण योग्य आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन या विकासाचे मुद्दे मांडू शकतो, त्याच गोष्टीला आपल्याला पुढे करायचं. त्याच्यासाठी मित्रांनो, यांच्या सरकारनं बेमान नाही आणि माझी आत्मविश्वास बेमान नाही. मित्रांनो, बघा भाई, आपण आत्मविश्वास बेमान नाहीये. 24 घंटे लोकांची सेवा करून जिंदा राहायची, यांची आपल्या आत्मविश्वास इमानदार आहे. मित्रांनो, या देशामध्ये संपूर्ण हे गायक काय करतो, आचारसंहितेच्या नावाने सर्वोच्च समाजाला सगळ्यांचे किल्ले, सगळ्यांचे कच्चे, सगळ्यांचे झेंडे, सगळ्यांचे बिल्ले सगळे एकत्रित ठोकून होतं. पण मित्रांनो, एखाद्या इमानदार सत्यवान माणसाबरोबर परमेश्वर देखील रुजू असतो. तरुण बांधवांनी लक्षात घ्या, सत्यवान एखाद्या विद्वानाबरोबर परमेश्वर पण रुजू असतो. आणि बघा, त्या परमेश्वराने कधी मिळे ऑटोरिक्षा आणि त्याने सुधाच नव्हती. याच वर्षी आणि महिन्याच्या नशिबात आली ही ऑटोरिक्षा. ही ऑटोरिक्षा मतदानाच्या शेवटच्या स्तरापर्यंत कुठला निवडणूक आयोग झाला किंवा कुठलाही पोलीस कर्मचारी केंद्राला राष्ट्रपती देखील याला माझ्या निवडणूक चिन्हाला घातण्याची हिंमत करणार नाही. इमानदार माणसाचं इमानदार ऑटोरिक्षा. मित्रांनो, परमेश्वर कसा त्याच्याकडे वाणी जातो लक्षात घ्या. मित्रांनो, या लबाडांनी करोड रुपयाची अर्ध रुपयाची माया जमा करून या शहरामध्ये नको तेवढे कामं लावले असते. 1 रुपयानं खर्च मागे 15 ते 20,000 रिक्षा ऑटोरिक्षा शहरामध्ये चौकात आहे. इकडे तिकडे नजर मारा, जिकडे बघा तिकडे ऑटोरिक्षाच आहे, ऑटोरिक्षाच आहे. 1 रुपयानं खर्च करता. हे परमेश्वराची विधानाची इच्छा आहे. या देशाचं राजकारण बनवावं, या देशाचं भाग्य बनवावं. मित्रांनो, राज्याचा आढावा घेतला गेला, देशाचा आढावा घेतला गेला, जाता जाता किंवा शहराचा बी आढावा घेऊन जाईल. मित्रांनो, सुरुवात महिन्यापासून करू. मित्रांनो, जे लोकांना 100 रुपयाच्या दहीमध्ये, 50 रुपयाच्या मटक्यामध्ये, 40 रुपयाच्या दूर खंडामध्ये दही हंडी साजरी करता येते, ते लोक काय करतात? सगळे व्यापारी बांधवांकडे जातात, त्यांच्या छात्यावर 5-50 करून उभे करून देतात. अधिकारी बांधवांच्या कार्यालयात बसतात, त्यांच्या छात्यावर 5-50 करून उभे करून देतात. आणि कुणाकडून 1800, कुणाकडून 2100, कुणाकडून 18,000, कुणाकडून 21,000, कुणाकडून 51,000, 25-40 लाख रुपये या शहरातून जमा करतात. आणि स्वतःला मोठी लोकप्रियता दाखवण्यासाठी कुठे 5 लाखाचं बक्षीस, कुठे 10 लाखाचं बक्षीस जाहीर करतात. आणि बघा मित्रांनो, या ग्रामीण भागातील ध्येयक जे सुरू आहेत, हे ध्येयक सगळे मोठ्या संख्येने 10 लाखाची हंडी कशी असे ठरवल्या येतात. अरे यार, हंडी कशी राहण्याची कशी राहणार? 10 लाखांवरून 10 करोड सुरू केलं तर ते जाणार आहेत. पण यांच्या बुद्धीने विकास कमी झालेली ग्रामीणची सुरू सुरू आहे. जे आम्ही पाहिलं होते, शहरामध्ये यांच्या चित्र फिरायला तयार राहतो. आमची गरजे दाखवून हे दाखवतात आम्ही किती लोकप्रिय. त्या 25-40 लाख मध्ये 10-15 लाख रुपये धान्य जिल्ह्यामध्ये खर्च करतात. वेगवेगळ्या 25 लाखामध्ये 20 लाखाच्या संसाराला लावतात आणि 5 लाख रुपये वरचे जर माझ्या तुम्हाला कंपन्यांना दारू स्वागत करतात. हे त्यासाठी आपल्या श्रीकृष्ण भगवंतांना दिले नव्हते. मित्रांनो, आज जी लोकशाही चालू आहे ती लोकशाही सर्वांच्या श्रीकृष्ण बाळ करून चालून गेला. ज्यांच्या घरात भरभरून आहे कुठून हक्काने काढा, धरून काढा, मत्स्य ठेवून काढा. त्याच्यावर जे महाविद्यालय जन्माचे काही संपत्ती निघाले, काही संपत्ती निघाले, त्यांनी त्यांनी भगवंताने दिले आहे. ज्यांच्या घरात भरभरून आहे, त्यांच्याकडनं खाल्लं जात नाही, त्यांच्याकडून काढा आणि गरिबांच्या तोंडात तो घास टाका. मित्रांनो, ही लोकशाही त्याच्यावरच चालू आहे. भगवंत लहानपणीच सांगितलं त्याच्यावर चालू आहे. श्रीमंतांकडून टॅक्स द्या आणि गरिबांचा विकास करा. ही लोकशाहीची संकल्पना त्या बालपणापासून ज्ञान दिले. मित्रांनो, आमच्या श्रीकृष्णाच्या नावाने कोणी 40 फूट आणली, कोणी 70 फूट आणली. आणि त्या बाल बच्चांना व्यर्थ
आहे का आणि तुमच्या अंगाबंधा शरीर द्या सामान्य माणसाच्या घरी त्यांना काय सुचवतात त्यांना म्हणतात असे काही विचार करून आहे की त्यांचं आयुष्य 20 वर्ष राहिले कोणी काँग्रेस खालून गेलेलं आहे कोणी हातातून गेला कोणी पायातून गेला त्यांना मिळवलं सुद्धा मित्रांनो तर यांना ती जाणीव नाही यांना फक्त ती वक्त्याची लोकप्रियता मिळवून द्यायची माझे गोष्टी नमुने या लोक विधानसभा निवडणूक आहे आपल्या नमुन्यांना मित्रांनो त्यांच्या माझ्या गैरतंत्रतात 50% पूर्ण मतं करायला पाहिजे त्याच्या वर मतं करायला पाहिजे यासाठी तुम्हाला संकल्प करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर काही फटिंगर व्यक्तर नाट्यांवर जातात आणि नकोटी आंदोलनात कोणत्या कोण जागा भरून मानतात सुटकेचा भरून मानतात आणि स्वतःला मोठे लोकप्रिय असल्याचा आव आणतात यांना देखील त्यांची जागा आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो जे माजी आमदार फार मोठे आवेश आणि मोठी मोठी भाषणं त्याच्यात सुरू राहिले पण त्या माजी आमदार साहेबांना रामदारांना मी विचारतो त्याच्यातून नाही जर बाजारात विचार करायचे बाळासाहेब तुमच्या सत्तेचा आता एक तरी दाखला हिंदू मुस्लिम दलित आदिवासी सर्व समाजांना तुमचा स्टार करण्यात आला कुठलाही उपाय योजना तुम्ही फेरलेला म्हणजे 10 वर्ष तुम्ही सत्ता दिली आहे 20 वर्षामध्ये कुठलीही उपाय योजना तुम्ही जनतेच्यावर आणलेला आहे मित्रांनो या राजबाबा म्हणजे काय गद्दर तीन सोने पिक्चरचे चौका गुंडा राग मातवलेला चौका त्यांचे सांबा आणि बघा मित्रांनो चौका त्यांच्या सांबांनी गुंडा राग मातवला जो कोरा मातवला त्याला या 24 प्रशासनाने होईल चौका स्वीकारलं स्वतःला नंतर हा भोर शहर आपलं बिहार झालं असतं आणि या भोर शहराचं भविष्य अंतरात गेलं असतं त्या बाबासाहेबांना विचारू इच्छितो की बाबासाहेब मी जो आता अजेंडा मांडला आहे उड्डाण पुलांचा तीन उड्डाण पुला शहराची शहराची गरज आहे तुम्ही दुसरं काय चांगलं मानलं आहे का भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काही पर्याय दिला आहे का तर तुम्हाला माहीत तर मित्रांनो त्यांच्याकडे नाश करावं सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे काही समाज शहराची पूर्तता वाट लावून या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सन्मानाला आणतात आणि त्या ठिकाणी रोजंदारीच्या महिलांची गर्दी उभी करून स्वतःला लोकप्रिय दाखवतात 300-400 रुपये रोजंदारीच्या महिला बंदीनं बसवून स्वतः लोकप्रियता मिळवता येत नाही मित्रांनो त्या गरीब महिलांची मजबुरी की त्यांना पोटा पाण्यासाठी कुठेतरी काम करायला असतं उन्हात माती काम करण्यापेक्षा सावलीत मंडपात बसायला मिळत असतो त्यांनी का घेतलं नाही आणि माझं सांगणं मित्रांनो तुम्हालाही सांगू यामुळे काही काबार कष्ट करून माझं अजून संपत्ती चालवलेली नाही याने त्यांच्या विकासाचा निधी यांनी 10 वर्षा अगोदर घेतलेला आहे या साली 2-4 वर्षामध्ये जे तरुण आहेत त्यांचे बालबच्च तरुण होते त्याला विकास पाहायला म्हणणं असाच त्या विकासाच्या निधीमध्ये यांनी ठेवलेला आहे मित्रांनो जाता विद्यमान आमदारांचं थोडंच आधार विचार आपल्याला होईल मित्रांनो आपण जे आमदार साहेब यांनी गरीब जनतेला मूर्ख बनवलं पिवळ्या रेशन कार्डच्या नावाने यांनी 4 ट्रक अर्ज भरून घेतले आणि बघा ती रस्ते विकून खाऊन गेले त्याच्यानंतर परमेश्वरच्या नावाने मूर्तीच्या नावाने तांब्या पितळची भांडी गोळा केली 4 ट्रकचे तांब्या पितळची भांड्यांचे फोटो लावले प्रसिद्धी मिळवली आणि ते करोड रुपयाचे तांबे पितळचे भांडे विकून खाऊन गेले आणि बघा सगळ्यांना या शहराला बनवून टाकलं त्यांनी मित्रांनो या आमदाराला जर कुठं जागतिक बाजारपेठेमध्ये माणसं विकले जातात आणि माणसं विकत घेतलेलं असं माहिती पडलं असतं ना तर या धुळे शहरामधली अर्धी माणसं तिथं या निघून आले असतात इतक्या स्वार्थी आणि लबान लाडगा आमदार आपल्या शहराला 2 वेळा ओळखलं मित्रांनो 2 वेळा आपल्या भरवतपणामुळे आपल्याला हे आमदार व्यवस्थित मित्रांनो यांनी ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्याने त्यांना त्याचं वृक्षाचं काम केलं त्यांना त्याचं मूर्ख बनवलं ठेवीदाराच्या नावाने त्यांना ते त्याने दाखवत होतो ते गाजर राहत होते तरुणांना मध्ये उद्योग माझे मोठे मोठे उद्योगपती मित्र आहेत म्हणे त्यांना घेऊन 5 वर्षामध्ये एक पुत्र उद्योगपती त्यांच्या तोंडात पाहिजे करत आलं नाही यांची त्या आंतरराष्ट्रीय उद्योगपती घेतलं कुठं शिवडले कुठं नेले 5 वर्षाचा विशेष तुम्हाला विचारायचा आहे 5 वर्षापूर्वीमध्ये आयोजन सांगितले माझे उद्योगपती मित्र आले होते ते कोणी आले नाही
तितके उद्योगपती होऊ शकत नाही, यांची कुवत नाही. आपल्या घरामध्ये व्यापारी बांधव सक्षम आहे, आपल्या घरातील उद्योगपती सक्षम आहे. फक्त त्यांना अनुकूल वातावरण मिळलं पाहिजे, त्यांना अनुकूल परिस्थिती पाहिजे, त्यांना जनक्रांती झालेली पाहिजे. आपल्या घरामध्ये निष्ठावंत व्यापारी आहेत, आपल्या घरामध्ये श्रीमंत उद्योगपती आहेत, बुद्धिवान इंजिनियर्स आहेत, तेही करू शकतात. फक्त त्यांना अनुकूल वातावरण निर्मिती झालं पाहिजे. ही वातावरण निर्मिती करण्यासाठी मित्रांनो ही ऑटो रिक्षा तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गरगाव वेगाने पाठवायची आहे. मित्रांनो, या नवा आमदारांनी गरिबांना अतिक्रमणच्या नावाने बेघर केलं आणि त्याचा करोड रुपयाच्या जमिनीवर त्याचं कार्यालय केलं. इतके हे लहान आमदार यांनी आयुष्यात फक्त स्टेज उभा करायचा आणि स्टेजवर उभं राहून 500 शब्द प्रयोग करावे, 80 शब्द प्रयोग करावे. त्यांच्या असंस्कृतीचा, त्यांच्या असभ्यतेचा परिचय आपण सर्वांना द्यावा आणि ते आपल्या राज्य मंडळ वाटत बोलून ठेवतो ते कसं सगळ्यांच्या मागून पूर्ण करतो. 500 शब्द प्रयोग करा, तसं हे पुस्तक सरकार म्हटलं तरी चालतो. यांनी फक्त ज्यांचं मनोरंजन केलं, तरुणांचं मनोरंजन केलं. मित्रांनो, याच्या विरोध यांनी हताशाला कुठलाही पर्याय दिला नाही. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला सांगतो, या तरुणांच्यामुळे आपल्या आयुष्याचे 20 वर्ष वाया गेले आधी माझ्या आमदारांमुळे. आणि फक्त आपल्याला 5 वर्षात मागील 25 वर्षाचा इतिहास गुरु काढला विकासाचा आणि सगळ्या देशामध्ये या धुळे शहराचे आदर्श मिळालं जावं, एक आदर्श ख्यातन जावं असं मजबूत धुळे शहर करायचं. आणि तुझ्या मित्रांनो, मी प्रत्येक कारणसभेमध्ये 27 मध्ये सभा आहे, 26 सभांमध्ये यांना मी सर्वांना आव्हान देतो. मी नुसते तोंडाने म्हणतात आम्ही मरत आहोत मरत आहोत. मी माझी मर्दांची स्तुती केलेलं आहे. प्रत्येक सभेमध्ये मी यांच्या टीका केल्या, टिप्पण्या केल्या, आमच्या सत्य टीका टिप्पण्या केल्या. मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये एखाद्या मुद्दे दाखवले, ते शांत विभागाचे मुद्दे दाखवले. मित्रांनो, मला यांच्यापैकी एकही माहितीला मर्द या राजकारणात मिळाला नाही, या शहरात नाही, या जिल्ह्यात नाही किंवा या राज्यात नाही की ज्याने माझा विकासाचा मोठा करून टाकला असेल किंवा मी केलेलं निंदा नालस्तीच्या टिप्पणीवर त्यांनी बोट ठेवला असेल. मित्रांनो, कारण नसताना म्हटलं की मी निंदा करत नाही आणि कुणाचं कर्तृत्व नसेल तर त्याचे फोटो करत नाही. ते खरं आहे तेच बोलण्याची माझी परंपरा आहे. काही जणांना खरं ते सांगतो, काही जनतेमध्ये शब्दाचं घेऊन सांगतो करतो, शब्द घेतो. माझ्या आयुष्यात मी शेवटची निवडणूक लढवणार. तुमचा काहीही निर्णय मिळाला तरी माझ्या आयुष्याची जी शेवटची निवडणूक लढणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो विचार आपल्याला करायचं, माझ्याकडे इमानदार व्यक्तीला, माझ्या इमानदार ऑटो पाठवायचो. रिक्षा गटांचा टाका मित्रांनो ऑटो रिक्षामध्ये एकाच स्पीडमध्ये ही ऑटो रिक्षा नॉन स्टॉप मंत्रिमंडळात पोचायला पाहिजे आणि त्या माध्यमातून या धुळे शहराचा विकास संपूर्ण झाला पाहिजे. इतक्या जलद गतीने पोहोचवा. तुमचा आत्मा तुम्ही आहे, माझा कुणीही कार्यकर्ता नाही. मित्रांनो, तुमच्या आत्मा तुम्ही आहे, सामान्य आहे. तुम्हीच कार्यकर्ते बनवला, तुम्हीच तो माझा प्रचार करा. सर्वांना सांगतो